तर हाय गाईज, आज मी बनवणार सँडविच आणि मम्मी ह्याच्यात माझी थोडी हेल्प करू शकते, पण मी ट्राय करेन मी स्वतः जास्त बनवू. तर आपण चालू करू सँडविच बनवायचं. तर मग मी मम्मी आणि पप्पा खाणार आहे, त्याच्यामुळे मी इथं हे 1 2 4 बटाटे ठेवलेले. ह्याला उकळेल मी आणि मग याला मॅश करणार. आणि इथं आहे पुदिना नाही कोथिंबीर आहे, हे लिंबू आणि मिर्च, अद्रक, लसूण आणि हे पुदिना. हे हिरवी चटणी बनवायसाठी आहे. ते मम्मी पप्पांचं असे वेगळं सँडविच असणार, माझं वेगळं सँडविच असणार. आता एक कुकरला वरती ठेवतो. आता जेव्हा 4 शिट्टी होईल त्याच्यानंतर मी बटाटे काढून बघेल की चांगले झाले, म्हणजे स्मॅश करायसाठी शिजायला पाहिजे ना, शिजले का हे बघून घेईल. आणि आता चटणी बनवायचं स्टार्ट करू. ना हे टाकू बोलू तर मला लसूण आवडत त्याच्यामुळे मम्मीला आत टाकायला बोललं. आणि आता याच्यात कोथिंबीर टाकेल. बटाट्याच्या आत पण कोथिंबीर टाकेल, त्याच्यामुळे त्याला वेगळं केलेलं आहे. आणि आता ह्याच्यात मिरची टाकणार. मला माहीत नव्हतं की ह्याला असंच नाही टाकायचं, त्याच्यामुळे मम्मीने मग मला सांगितलं ह्याला असं कापायचं आणि मग टाकायचं. ह्याच्यानंतर आपला हात पण धुवून घ्या. तोंडात टाकू नका, कारण मिरची खूप तिखट असते. आणि आता ह्याला ह्याच्यात टाकून देऊ. मिरचीची वास लय भयंकर. आणि आता ह्याच्यात हे टाकू. एक छोटे ह्याच्यात ना हे बघ. व्हिडिओमध्ये अजून एक ट्विस्ट आलाय. आमच्या घरी आलाय तनू. जर तुम्हाला माहीत नसेल तर तो माझ्या मित्राचा एक छोटा भाऊ आहे, पण खूप मस्ती करतो. तर ह्या व्हिडिओमध्ये जरा तुम्हाला बॅकग्राऊंड वॉइस येईल, त्याला जरा इग्नोर करा. ह्याच्यात चवीपुरतं असं मीठ टाकेल आणि ह्याच्यानंतर लिंबू पण टाकू. आता लिंबू हे करायचं असं जेव्हा हां बस, जास्त नको टाका, नाही तर चांगला टेस्ट नाही मिळते. आता ह्याला मिक्सरने मिक्स करू. आता ह्याला मिक्स करू. तर आपले हे बनलेले आहे चटणी, हिरवी चटणी मागून. तर आता 4 मिनिटे. आता कुकर थंड होईपर्यंत आता आपण थांबू. बाकीचं आता मसाल्याची आपण तयारी करू, तोपर्यंत आपलं कुकर थंड होऊन जाईल. हो, मसाला आहे काश्मीरी लाल काय जे हे आहे लाल मिर्च पावडर. आणि हे लाकडाचे टाकू. आणि त्याच्यानंतर जीरा आहे, 1 चम्मच लाल तिखट, थोडीशी काळी मिरी पावडर आणि आता एक अर्धा चमचा जिरा पावडर. हे आहे चाट मसाला काय ते, आणि हे आहे मीठ थोडंसंच. जास्त नको टाका, खारट वाटते. आणि आता ह्याला आपण मिक्स करू. हे दोन आहे, इग्नोर करा. हे आता मी परफेक्ट मिक्स केलेलं आहे, असं दिसायला पाहिजे. आणि आता हे पण काढलेलं आहे. तर आता आपण डायरेक्टली सँडविच बनायचं चालू करू. तर आता आपण बटाट्याला बघू कशी. एक गरम आहे त्याच्यावर नीट बघायचं, हात नाही लावायचं. आणि आता बघू की शिजले का नाही. ठीक आहे. लय गरम.
सगळं शिजलेलं आहे बरोबर. हां आणि आता आपण ह्याला सोलू. बटाटे झाले सोलून आणि आता आपण ह्याला मॅशरने मॅश करू. तर चला. तर आता तुम्ही टमाटा कापू शकता, म्हणजे कापायचंच लागतं. हे मोठ्यांसोबत करा. मम्मीने मला शिकवलं त्याच्यामुळे मी स्वतः करते. सावधानी परखी आहे. बोटांसोबत काय पण होऊ शकतं, त्याच्यामुळे करायचं. आणि बारकं तुकडे करायचे असे. आता काय करायचं बाबा, हातातच नाही पोटच कापणार. झालं बाबा सगळं कसं. तर येतानाला पण बघायचं की आम्ही काय करतो. पप्पाच्या खांद्यावर येऊन बसलाय. कसं असतं असंच करायचं ना. तर ना आता हे सगळे टमाटे आपण ह्याच्यात मिक्स करायसाठी टाकून देऊ. नीट सावधानी. हा बस. मिक्स करू द्या. याला मिक्स करायचं. जो आता आपण मसाला तयार केला ह्याच्यात टाकून टाकू. चम्मचने नीट मिक्स करून घेऊ आपण. पहिले सगळं टाकून देऊ. आणि हे जे आपण केलं हे पण थोडंसं टाकायचं. आणि आता याला मिक्स करू. याला नीट मिक्स करायला की त्याच्यात बारीक कोथिंबीर कापून घेऊ याच्यात टाकायला. आपल्या बोट नीट वापरा, नाहीतर बोटाला म्हणजे मला कुकर काढताना भाजलं होतं. जेव्हा मम्मीने त्याला रागवलं पण काय. बारीक तुकडे झालेले. आता याला याच्यात टाकू. आता याला मिक्स करायचं. आता तयार झाला आपला मसाला. याच्यात थोडंसं चीज पण टाकले. हे चीज तुम्ही ह्याच्यात पण टाकू शकता. तर ह्याला पण आपण मिक्स करू. ह्याची जी वास आहे ना लय भारी घरात फिरते, म्हणजे वास लय भारी येते याची. घेतलेले आता याच्यावर मी लावणार बटर. बात ऐसी है कि 7 सितंबर से वो समय शुरू हो रहा है जो आपके पूर्वजों का आशीर्वाद पाने के लिए सब जाना मेरी हेयर दुसऱ्या साईडला पण लावून घ्यायचं. आता याच्यात सॉस टाकायचं. मी चीज सॉस यूज केलं. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मेयोनीज पण यूज करू शकता. मग मेयोनीज आवडत नाही तेव्हा आम्ही चीजचे घालतो. आता याच्यात टाकणार आपण केचप म्हणजे सॉस. आणि थोडं ह्याच्यावर पण टाकेल सॉस, मला आवडतं. त्याच्यानंतर टाकणार आपण चटणी. याला मिक्स करून टाकू. इथून किती चम्मच यूज झाली. ह्या चम्मचने मिक्स करायचं. सीतारमन जी दोहरा सकती एक मस्ताना हाथी तालाब में नहाकर खुशी अपने 600 दिन ये आदमी जो इस तरह से टाइल्स काट रहा है इसे देखकर हर कोई बोलेगा इस तरह से टाइल्स को थोड़ी ना काटते हैं। टाइल्स को काटने के लिए तो टाइल्स काटने वाला मशीन चाहिए। ये आदमी पैसे नहीं आ रहे तो सर्वर डाउन। एक काम कर 50 रुपए तू दे देना सर्वर डाउन।
ह्याला स्प्रेड करतो आता मी नीट, म्हणजे मिक्स होऊन जाईल. आणि ह्याच्यावर पण आपण थोडी हिरवी चटणी टाकू. त्याला नीट मिक्स होते आणि चिपकते. हां, आता ह्याचं पण काम झालं. आता ह्याच्यात हे टाक आपण हे केलेलं हे. आणि आता ह्याच्यात नाही हे सर्व आणि आता ह्याच्यात चीज टाकू. चीज सगळीकडे नीट स्प्रेड करून टाका, मात्र एकच जागी तुम्हाला चीज वाटेल. आणि आता ह्याला करू पुश. आता टोस्टर झालं गरम आणि आता सँडविच आपण ठेवायचे. सावधानी, परका भाजायचं नाही. हा परफेक्ट ठेवला आणि आता आपण याला बंद करू. नाही हां, साईडला ठेवतो. हां, आता हे होईपर्यंत आपण दुसरं बनवू. हां, मम्मी नुसतं करते सगळं. आता याच्यात हे टाकू. आता हे बनला. आता त्याला पलटू पण. या साईड हे. हा, वापस इथं वापस चटणी नंतर टाकू का नाही, जाऊन पोटात एकच होईल ना. तर काय जातं हो, बनलंय माझं सँडविच. हो आहे माझं दुसरा सँडविच. पहिला पण मी एक सँडविच बनवून आत्याला दिलं. मला खायचं मन होतंय. थोडं थंड झालं की मी तुम्हाला कट करून दाखवतो. मग क्रिस्पीनेस खूप आली याला. तर आता मी याला जातोय कट करायला. क्रिस्पीनेस बघतोय, क्रिस्पीनेस. झालं. अरे हे खाऊन बघ तुम्ही. ऐकलं? तर मी ह्याला डिझाईन करून बघतो. हा थोडा मॉडिफाय केलं. फर्स्ट ट्रायमध्ये लय छोटं बनलं होतं, पण हे मला खायचं म्हणून होतं. पण मला बाकी पण सँडविच बनवेल आणि मग मी आणि पप्पा आणि मम्मी मिळून हे खाईल. आता पहिलं ताट मी देईल पप्पाला आणि पप्पा मला हे, मग पप्पा मला सांगेल की कसं बनलं. तर आता मी घेऊन चालतो पप्पाकडं. पप्पाला टेस्ट करायला घेतो कसं वाटतं पप्पा. मी
क्रिस्पी आहे ना. चालेल, थँक्यू. आम्हाला पण खायला. चांगलं. तर ही व्हिडिओ आता इथं सेंड होती. जरी तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर या व्हिडिओला लाईक करा. बाय. माझी रेसिपी तुम्ही पण ट्राय करा. कशी झाली मला कमेंट्समध्ये सांगा. खरंच छान झाली. खूप छान आलं. परत